नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप अँड ऑलिम्पियाड सक्सेस हब या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघत आहोत 2024 मध्ये स्कॉलरशिपच्या एक्झामला पेपर 1 ला मॅथ सब्जेक्टमध्ये जो क्वेश्चन विचारला आहे तो आपण इथे बघणार आहोत। तो क्वेश्चन काय आहे, हाऊ विल यू राईट 22,250 इन इंटरनॅशनल नंबर सिस्टीम। आपल्याला काय विचारला इथे की इंटरनॅशनल नंबर सिस्टीम मध्ये हा जो 22,250 हा जो नंबर आहे आपण कसा लिहायचा आहे। तर आपल्याला इथे वर्ड मध्ये नंबर दिला आहे, ठीक आहे। आपल्याला इथे इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये लिहायचं आहे। तर मी युनिट 1 मध्ये तुम्हाला आधी शिकवलं आहे। युनिट 1 कोणते, आपला रीडिंग रायटिंग अँड इंटरनॅशनल नंबर। त्या युनिटमध्ये मी तुम्हाला सांगितले होते इंटरनॅशनल नंबर कसे असतात। इथे बघा, इंटरनॅशनल नंबर हे दोन प्रकारे आपण लिहित असतो, एक इंटरनॅशनल नंबर्स आणि इथे देवनागरी नंबर्स। इंटरनॅशनल नंबर जे आहेत ते कसे लिहितात आणि देवनागरी कसे लिहितात, कारण आपल्याला ऑप्शनमध्ये दोन प्रकारचे काय दिले आहेत, नंबर दिले आहेत। हे बघा, हे सेम आहे आणि हा एक म्हणजे दोन पद्धतीत ऑप्शनमध्ये आपल्याला दोन पद्धती दिल्या आहेत। तर दोन पद्धती म्हणजे कोणते, एक इंटरनॅशनल नंबर, एक देवनागरी, ठीक आहे। तर आपण इथे दोन्ही बघून घेऊया। इंटरनॅशनल नंबर कसे लिहायचे असतात, तर 0 असा आणि देवनागरी अशी, ठीक आहे। 1 2 3 4 5 6 7 8 and 9 हे झालं इंटरनॅशनल नंबर लिहायची पद्धती। आता यालाच आपण देवनागरीमध्ये कसं लिहितो, 0 ला असं 0, 1 ला 1, 2 3 4 ला असं लिहितात, 5 6 ला असं लिहायचं, 7 ला देवनागरीमध्ये असं आपण लिहितो, 7 8 ला हे आणि 9 आपण असा लिहितो। तर दोन्ही प्रकारचे जे हे आहे सिस्टीम आहे, दोन्ही प्रकारचे क्वेश्चन पेपरमध्ये विचारतात। तर इथे काय विचारलं आपल्याला, इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये लिहायला विचारलं। इंटरनॅशनल सिस्टीम कोणती, तर ही वरची। तर बघा मग, आणि विचारलं काय आपल्याला 22,250। तर आपण लिहूया 22 म्हणजे आपण कसं लिहितो, 22,250। 2 बघा, 2 आपण असा घेतला आणि 5 कसा घेतला, 5 इथे बघा, म्हणजे इंटरनॅशनल नंबर सिस्टीम मध्ये आपण असा हा नंबर लिहू शकतो। तर बघा मग 22,250 आहे का, इथे काय आहे 22,100 दिला आहे, म्हणजे हे ऑप्शन नाही आहे। किंवा इथे सरळ सरळ देवनागरी लिपी वापरलेली आहे, म्हणजे हे आन्सर नाही आहे। इथे पण देवनागरी 5 बघा कसा काढलेला आहे, देवनागरी वापरले म्हणजे हे पण आन्सर नाही आहे। इथे ऑप्शन मध्ये काय 22,250 आणि इंटरनॅशनल न्यूमरल सिस्टीम इथे वापरलेली आहे, म्हणून आपण हे काय आन्सर हे आन्सर घेऊ शकतो। तर म्हणजेच आन्सर 4th नंबरचं जे आन्सर आहे ते काय करेक्ट ऑप्शन आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा। थँक्यू।